चालत त्यावेळेला वाहन हे ते काही सोय नसत होता. मी जवळजवळ 12 ते 15 वर्षे ओझ घेऊन निंगापूर इकडे बुधनूर वगैरे मी स्वतः ओझ घेऊन चालत त्यावेळेला बकरी पोचवायला चालत गेलेला स्वतः. म्हणजे इथून तिकडं इथून निंगापूर पर्यंत 6 ते 7 तळ व्हायची. तळ वस्ती पहिल्याच तळाला मला लोक सेवा देत होते. मी लहान वयाचा पाय सुजले होते. किती वय होतं त्यावेळेस? त्यावेळेला जवळजवळ 18-20 वर्ष वयाचा असेल काय. तर पाय सगळी सुजली ती आणि एका ताडपत्रीच्या याच्यात जाऊन झोपलो तो. अरे ते पोरग मरेल त्याच्या मायरला त्याला उठवून जेवायला घाला रे अशी लोक म्हणायला लागली. आणि ते पाय सुजली ती. पहिल्यांदा 6-7 तळ चालत जायचं म्हणजे काय चेष्टाची गोष्ट नाही. आणि प्रत्येक तळ हा कमीत कमी 25-30 किलोमीटरच्या आतला तळ नाही. प्रत्येक टप्पा हा 25 किलोमीटरचा आहे. 25 किलोमीटर, काही टप्पे 30 किलोमीटर एवढ्या टप्प्याचे तळ आहेत. एवढं चालत जायचं म्हणजे ते पहिल्यांदा अनुभव. आणि त्याच्यानंतर मग ते जंगल फिरा, हे फिरा, ते फिरा, निंगापूरचे डोंगर चालत फिरा, असं करत राहिलो. पण निंगापूर मध्ये जंगलामध्ये तिथं बकरे चालत, तिथं सुद्धा तुम्ही चाललाय. तिथं एखादा अनुभव तुम्ही सांगा. किंवा तुम्ही ते हे म्हटला होता ते कोंबड्यांच्या काय ते साळींद्राचे ते हे वगैरे. हो, साळींद्र भयंकर. ते बुधनूरच्या डोंगरात साळींद्राचे काटे भयानक. असं एक पाय ठेवायला जवळजवळ मोठमोठभर साळींद्राचे काटे सापडतात. त्या डोंगरात सुद्धा चालत गेलेला आहे काय. तिथं भरपूर त्या डोंगरात थोडासा काय भानगड आहे. त्या डोंगरात चारा भरपूर आहे. झाडी होय, नवे तवे झाडी असल्या कारणानं त्या डोंगरात चारा भरपूर आहे. बुधनूरच्या डोंगरात. पण त्या झाडीत हे चालता येणं कठीण आहे. त्या डोंगरात चालता येणं कठीण आहे थोडं. साळींदर, काट होय, नवे तवे हे फार आहे त्या डोंगरात. सहजासहजी असं सहज डोळं झाक चालता येणं कठीण आहे. मग त्या ह्याच्यातनं सुद्धा बाळूमा त्याचं बकरी चालत होत. त्यात सुद्धा आम्ही ते मामा त्यावेळेला इतकं त्या बाजूला फिरले की त्या बागाचे जवळजवळ बुधनूर, निंगापूर, खणगाव, नभापूर ही सगळी लोक जवळजवळ तिथं त्या भागाला आल्याबरोबर इतकं तिकडं त्या म्हणजे त्या बायकांची सुद्धा भक्ती की प्रत्येक जण त्या भाकरी, मक्याच्या भाकऱ्या गोड भयंकर अगोदर काय त्या बुट्टी भरून घेऊन आलेले असतात. इतकं त्या मामाच्या बकऱ्यावर प्रेम त्याचं तिथल्या लोकांचं. नवापूर, खानापूर, गोकाकच्या पुढे आहे ना ते. गोकाकच्या पुढे जवळजवळ 25 किलोमीटर आहे. बुधनूर 25-30 किलोमीटर. आणखी निंगापूर हे जवळजवळ 80 ते 90 किलोमीटर. गोकाक पासून 80-90 किलोमीटर ते 100 किलोमीटरच्या दरम्यानच. 80-90 किलोमीटर बरंच लांब आहे इथून. आणखीन बुधनूर हे 25-30 किलोमीटर त्याच्या बाजूला होते, गोकाकच्या बाजूला. एक मुख्य म्हणजे अपेक्षा किंवा आशा ह्या सर्व सोडून पूर्वीपासून एक घनिष्ठ संबंधच आम्ही काही लहान वयापासून घनिष्ठ संबंध चाललेले आहेत. आणि ते घनिष्ठ संबंध काही वर्षानंतर त्यांच्या निर्वाणानंतर सुद्धा बकरी म्हणजे काय ही आम्ही कसं आज म्हैस, गाय, बैल बाळगतो अशाच स्वरूपाच्या प्रेमातून, अशाच प्रेमाच्या स्वरूपात ती बकरी सुद्धा आम्हाला अगदी सरासरी वाटतात. आम्हाला काय कुठलं त्या बकऱ्याला एखादा पायाला काय तर झालं, काय तर झालं तरी त्याला ते काटा हे ते पाय स्वच्छ करायचं ते एक त्याच्या त्या म्हणजे आवडच निर्माण झाली आहे. असं काय त्याच्याशी हे करतोय, मला अशी अपेक्षा आहे, इच्छा, हे काय आम्हाला त्याचं आवडच नाही त्याची. फक्त त्याच्याशी एक घनिष्ठ मैत्री, इतकं आम्हाला त्याच्याशी ते मामाच्या बकऱ्याशी रुजून गेले. मामाची बकरी ज्या वेळेला कमी होती 5,000, 8,000, 10,000, 12,000 एवढ्याच स्वरूपात होती, त्यावेळेला सुद्धा काही वेळेला उन्हाळ्यात
ते लाळ हे ते असे रोग येत होत्या. हा. पूर्ण खांडाच्या खांड आम्ही इंजेक्शन देऊन काढलेत आम्ही स्वतः. पूर्ण खांड सगळी 8,000 बकरी पूर्ण इंजेक्शन एक झाल्यावर एक लोक धरून आणणार इंजेक्शन देणारच. इतकं आम्हाला ते काय वाटायचंच नाही आम्हाला ते सर्रास हे काय आम्ही आता ह्या बकऱ्यासाठी डॉक्टरच. या डॉक्टर स्वरूपात प्रत्येकाला 2 मिली 3 मिली इंजेक्शन टोचलीच जायची व्हॅक्सिन ती आणि मग ती बकरी बरी व्हायची ती. असं त्या एक वाटायचेच. कारण ते उन्हाळ्यात काय असतं इथं तिथं ते गलीचे काय तरी पाणी वगैरे पिऊन ते तोंडाना वगैरे त्यांना आजार येतो. म्हणजे एवढी सेवा तुम्ही केलेली आहे. नाही ते केलेले आहे म्हणण्यापेक्षा ते एक घनिष्ठ त्याच्याशी प्रेमच नातच निर्माण झालंय. ते काय त्यात कुठल्याही अपेक्षेचा काही हे नसत्यापैकी ते एक घनिष्ठ संबंधच होतो.